पाहतोय पुण्यामध्ये देखील आता थोड्याच वेळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये सध्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। गणेश भक्तांचा जनसागर लोटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। थेट जातोय नाशिकमध्ये देखील गणपती बाप्पांच्या मिरवणुका सुरू आहेत। गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलेले आहेत। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी सध्या जोडले जात आहेत, ते अपडेट देतात आपल्याला। महेश, कशा पद्धतीचा उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आहे? नाशिककर आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। मिरवणुकांमध्ये नाशिककरांची गर्दी देखील दिसते। अगदी खरं आहे शुभम, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक जी आहे ती दुपारी 12:30 वाजता सुरू झालेली होती आणि यानंतर जर बघितलं तर गणेश भक्तांमध्ये कमालीचा जो उत्साह आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। खरं तर ढोल पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात गणपतीला भावपूर्ण जो निरोप आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर 23 मंडळ जे आहे ते मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे आणि एकूणच ढोल ताशांसह विविध जे पथके आहे ती या ठिकाणी सादर केली जात आहे। याचप्रमाणे जर बघितलं तर शिवतांडव देखील जे आहे ते नाशिकमध्ये सादर करण्यात आलेले होतं, ज्याच्यामध्ये गणेश भक्तांमध्ये आणि नाशिककरांमध्ये अभूतपूर्व जो उत्साह आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। खरं तर आता आपण जर बघितलं तर सरदार चौक मित्रमंडळाचा जो गणपती आहे तो विसर्जन मिरवणूक मार्गावर आलेला आहे आणि त्याची जी मिरवणूक आहे ती आता सध्या बघायला मिळते। एकूणच पाऊस जरी नाशिकमध्ये सुरू असला तरी दुसरीकडे मात्र गणेश भक्तांमध्ये कमालीचा जो उत्साह आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। खरं तर विविध ढोल पथकांकडून जे आहे ते पथक जे आहे ते ढोल ताशाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि एकूणच विसर्जन मिरवणूक मार्गावर जे आहे तो पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। सकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या विसर्जन मिरवणुकीला खरं तर सुरुवात झालेली होती। आता ही जी मिरवणूक आहे ती खरं तर नाशिकच्या MG रोड या परिसरामध्ये आलेली आहे। अजून 12 मित्रमंडळ जे आहे त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होणार आहे आणि हळूहळू जे आहे ते मंडळ जे आहे ते आता पुढे येताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच नाशिककरांचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमधील ही दृश्य देखील आपण पाहिलेली आहे। आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडलेले होते, त्यांनी देखील नाशिकमधील मिरवणुकांच्या संदर्भातली ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। महेश, तुर्तास धन्यवाद। तर नाशिक आणि पुण्यामधील या विसर्जनाच्या मिरवणुका आपण पाहतोय। नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकांमध्ये शिवतांडव नृत्य देखील केलं जातं। ही दृश्य पाहण्यासाठी खास नाशिककरांचं आकर्षण आहे आणि नाशिककर मोठ्या संख्येनं या मिरवणुकांमध्ये गर्दी करत असल्याचं दिसतंय। तर इकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।